मालेगाव शहरात गुन्हेगारीचे सावट पुन्हा गडद होत चालल्याचं चित्र समोर आलंय। काल रात्री 31 जुलै रोजी नानावटी पेट्रोल पंपाजवळील साईराम डेअरी समोर उभ्या असलेल्या नितीन अर्जुन निकम या युवकाचा तिघा हल्लेखोरांनी निर्घृण खून केलाय। संपूर्ण हत्येचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरात खळबळ उडाली आहे। रात्री सुमारे 12 वाजता नितीन निकम उभा असताना सचिन सच्चा अहिरे, परेश फुलचंद पघारे आणि केतन अजय अहिरे या तिघांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला। इतक्यावरच न थांबता आरोपींनी सुमारे 8 ते 10 किलो वजनाचा मोठा दगड त्याच्या डोक्यावर टाकून नितीनचा छळ मृत्यू केलाय। मृताची ओळख फुसावी हा हेतूच यात दिसून येतोय। नितीन निकम हा मालेगाव महानगरपालिकेचा कर्मचारी होता। या हत्येने प्रशासनाला थेट आव्हान दिलंय। मागील काही दिवसात शहरात गोळीबार, धारदार शस्त्रांनी हल्ले आणि आता थेट खून यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मालेगावातील वाढते गुन्हेगारी प्रकार पाहता हे शहर बीड बनत चाललंय का असा सवाल नागरिक विचारू लागलेत। विशेषतः या आठवड्यातील घटनांनी सर्वसामान्य जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झालंय। पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे। या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 109(1)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मालेगाव न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करीत आहेत। शहरात गस्त वाढवा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।